हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चला, छान आज मिसळपावची रेसिपी घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी. तर ती मी माझ्या पद्धतीने कशी बनवते ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. मोड आलेले मूग मटकी घेतली आहे मी इकडे. त्याच्यासाठी आपल्याला एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे. सुके धने घेतले आहेत. जो काय तुमच्याकडे गरम मसाला असेल तो गरम मसाला घ्या. इकडे ओलं खोबरं, सुक्कं खोबरं ते दोन्ही घेतले आहेत. एक कांदा कापून त्याला पण छान टाकून फ्राय करून घ्यायचं आहे गुलाबी रंग येईपर्यंत. आणि मग इकडे अद्रक आणि लसूण टाकून त्याला पण छान फ्राय करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्याला. आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे. एक टमाटर घ्यायचा आहे, तो टाकायचा त्याच्यामध्ये. थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मी बघा, बारीक वाटून घ्या. आपल्याला इकडे फोडणी द्यायची आहे. थोडं तेल जास्त घेतलं आहे आपल्याला कट आणि कलर छान येण्यासाठी. तर नेहमीप्रमाणे फोडणी टाकायची. राई, जिरं, कढीपत्ता, थोडंसं हिंग, हिरवी मिरची आणि लाल सुकी मिरची हे टाकून छान खरपूस भाजून घ्या. बघा, मी फोडणी खूप छान भाजून घेतली आहे. तर तुम्ही पण त्याच पद्धतीने फोडणी छान खरपूस भाजून घ्या. मग जो काय आपण मसाला तयार केला होता तो टाकून घ्या झाकण मारून. त्याचं पाणी पूर्ण सुकेपर्यंत, त्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. मग लाल मिरची पावडर टाकायची, हळद टाकायची आहे. त्याला पण एक छान मसाला अगदी बघा मी भाजून घेते आहे व्यवस्थित. कारण की जे पाणी असतं ना मसाल्यामध्ये ते आपण पूर्ण सुकवून टाकायचं आणि छान तेल येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे. एका साईडला मी इकडे गरम पाणी करून ठेवलं आहे. मग आपल्याला मूग मटकी घेतलेली होती ती मूग मटकी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ती पण छान भाजून घ्यायची. थोडीशी ह्या स्टेजवरती आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. छान चव येते, छान स्वाद येतो त्याचा. तर बघा, आपण छान भाजून घेतलं आहे. तेल येईपर्यंत, तेल सुटेपर्यंत आपण ते भाजून घेतलं आहे. जे गरम पाणी केलं होतं ते गरम पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. गरम पाणीच टाका, साधं पाणी टाकू नका. त्याच्यामुळे आपल्या जो कट येणार आहे त्याला छान कलर येईल, छान कट येईल गरम पाणी टाकल्यामुळे. साधं पाणी टाकल्यावर आपल्या रश्श्याला चांगला कट येणार नाही. आणि छान मीठ टाका चवीनुसार, तुम्हाला कमी जास्त कसं पाहिजे आहे तसं. एक उकळी काढून घ्या. भरपूर सारी कोथिंबीर टाका. बघा, आपली छान मिसळ तयार आहे. इकडे तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे त्याला. आणि किती पातळ घट्ट कसं पाहिजे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवा. तर चला आपण प्लेटिंग करूया. तर आपल्याला ह्याच्यावरती थोडंसं फरसाण टाकायचं आहे, थोडंसं कांदा टाकायचा आहे, थोडासा लिंबू पिळून टाकायचा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की करून बघा ही रेसिपी तुम्ही. तर चला, श्री स्वामी समर्थ.